अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शुक्रवारी सायंकाळी दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मार्तंड वाघमारे यांनी हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयाच्या दारात ठिय्या मारल्याने एकच खळबळ उडाली। वाघमारे यांनी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयाबाहेर न सोडण्याची भूमिका घेतल्याने एकच गोंधळ उडाला होता। अधिक माहिती अशी की हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयात 6 महिन्यापूर्वी नकला मागणीसाठी सर्वसामान्य खातेदाराने अर्ज केला होता। मात्र महिना होऊन संबंधित कार्यालयाकडून संबंधित नकला देण्यासाठी टोलवाटोलवी केली जात होती। शुक्रवारी सकाळपासूनच दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मार्तंड वाघमारे यांनी संबंधित कर्मचारी यांची भेट घेत त्या नकलांची मागणी केली। मात्र त्यांच्याकडून टोलवाटोलवी सुरू झाल्याने संतप्त झालेल्या वाघमारे यांनी एजंटांच्या अडून आलेले काम होतात मग सर्वसामान्यांचे का नाही असा जाब विचारत दारातच ठिय्या मांडला। यावेळी प्राध्यापक सुकुमार कांबळे, विलास कांबळे यांच्या समवेत वाघमारे यांनी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा चुकांचा पाढा वरिष्ठांसमोर मांडला। यावेळी यामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन मिळाल्याने अखेर वाघमारे यांनी आपला ठिय्या उठवला। या घटनेमुळे सर्वसामान्यांच्या संयमाचा अंत पाहू नये अशी चर्चा पेठा भागात चालू आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।